अख्ख्या मुंबईमध्ये आहे ना खोदून ठेवलं आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काही काम चालू आहे. सायन्स स्टेशनच्या बाहेरचा जर हा ब्लॉग कोणी सायन धारावीमधले माहीम इकडची लोक बघत असतील तर त्यांना कळेल. ह्या सायन्स स्टेशनच्या बाहेर जो ब्रिज होता ना, आणि तो सुद्धा मला वाटतं इंग्रजांच्या काळातला होता, तो सुद्धा ब्रिज पूर्णपणे पाडून टाकलेला आहे आणि त्याचं नवीन मला वाटतं तो ब्रिज बांधत आहेत. आणि आता ही लागेल आपल्याला धारावीची गल्ली. आपण सरळ जाऊ माहीमच्या दिशेने. तर आता ह्या ब्रिजवरून मी उतरत खाली आलेलो आहे आणि आता बाहेर पडलो आहे. तर आज हा पुढचा ब्लॉग. आता इथून मला माहिती नाही मी कसं चालत जाईन. कदाचित माहीमला जाईन किंवा बँड्राला जाईन किंवा मग अजून दुसरीकडे कुठे सांताक्रूजला. तर बघूया. आता तरी मी चालतो या धारावीच्या गल्लीतून. माझा धारावीचा जर तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल ना तर तो मी इथे आय बटनला दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ही बघा ना, ही आहे मिठी नदी. ह्या मिठी नदीची काय वाट लावून ठेवलेली आहे. सगळं पाणी नुसतं काळं झालेलं आहे. हे बघा, ही मिठी नदी येते जी दैसरवरून येते, ती इथे आणि ही इथे जॉईंट होते. आणि ही इकडून समुद्राचं पण एक इकडे कनेक्शन आहे जो माहीमच्या बीचला जातो. पण पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, ह्या रस्त्यावरती आपल्याला कुठेही जागा मिळाली की तिथे हे फुलवाले, नर्सरीवाले हे असतातच प्रत्येक ठिकाणी. रस्त्याच्या एका बाजूला आहेत ना हे सगळे नर्सरीवाले आहेत आणि तिथे हे सगळी दुकानं त्यांची मांडून आहेत. आता सांगायला नको हे कोण आहेत करून. आणि हे जो हा दिसतोय ना ह्या बिल्डिंग, हा BKCचा एरिया. आता मी आलो ह्या कलानगरच्या एरियामध्ये आणि इथून हे बघा, हा एक इथे ॲरो दाखवते कोलाबा आणि हा राजीव गांधी सीलिंग, जो वरळीचा सीलिंग आहे ना तो. तर बघा, आता आपण आलो आहे ह्या बँड्राच्या ब्रिजवरती. आणि मगाशी म्हटलं ना, बघा ना सगळीकडे काम चालू आहे. अख्ख्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये काम चालू आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी रस्त्याचं, गटाराचं असलं काम सुरूच ठेवलं त्याने. आणि सगळी कामं एका वेळेलाच काढली आहेत. पण आता मी बघितलं ना, आता मुंबईची कॅपॅसिटी खरंच संपलेली आहे, खरंच. कारण मुंबईमध्ये इतकी लोकसंख्या झालेली आहे ना. आणि मला वाटतं ना इथे एक फिल्म स्टुडिओ आहे. ते ह्या रस्त्याच्या मध्ये फुटपाथला आहे ना, हे असं डेकोरेट केलं होतं पिक्चरचे पोस्टर्स वगैरे लावून. आता हा एक टॉवर दिसतोय. तर आता मी आलो आहे, ॲक्च्युली मी एक बेकरी शोधतोय, ती जी जे हर्ष आणि एक A1 बेकरी म्हणून आहे ती. आता हा बँड्रा एरिया बघा ना, पॉश एरिया वाटतो. मोठे टॉवर्स आणि एकदम शांतता आहे इथे. आता मी आहे स्टेशन रोडला. जे बँक स्टँड आहे त्या एरियामध्ये मला जायचं आहे. आणि इथे तशी हायर मिडल क्लास पीपल म्हणजे लोक राहतात माझ्यामध्ये तरी. हे बघा, हे इथे एक हॉस्पिटल आहे. हे म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल आहे. वाव, हे म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलची बिल्डिंग पण बघा ना. नाही तर आमच्या इकडचे राजावाडी वगैरे. तर आता आपण चाललो आहे बँक स्टँडला. बँक स्टँडपर्यंत जाऊ आणि मग तिथून परत रिटर्न अजून एक वळसा मारून रिटर्न येऊ असं. आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे ना वारा एकदम थंड आहे, बोचरी हवा आहे. आणि बँड्रा हे मूळ नाव आहे ना, म्हणजे वांद्रे, ज्याचा अर्थ बंदर होतो. बंदर म्हणजे पोर्ट. तर मला वाटतं इथे पोर्ट असावं आणि त्याचं मग ते अपभ्रंश होत बंदरचं बँड्रा, वांद्रे असं होत गेलं. आणि इथे ख्रिश्चनांचा वारसा आहे. 1534 पासून इथे ख्रिश्चनांचा वारसा आहे. म्हणजे 1534मध्ये पोर्तुगीज जेव्हा इथे आले ना, त्याच्यानंतर मग इथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला
सेंट अँड्रू चर्च, त्याच्यानंतर माउंट मेरी, जिथे माउंट मेरीचं मोठी जत्रा भरते आपल्या सप्टेंबर ऑगस्टच्या महिन्याच्या दरम्यान असते, जेव्हा गणपतीच्या कधी अगोदर किंवा गणपती कधी झाल्यानंतर असतं किंवा गणपतीमध्ये सुद्धा कधी असते, तर ती माउंट मेरी चर्च खूप मोठं असं चर्च आहे तिथे. हा बघा, हा पूर्ण मार्केट परिसर आहे, दोन्ही बाजूला ही मार्केट आहे आणि ही दोन्ही बाजूला दुकानं आहेत आणि रस्ता पण खूप मोठा रस्ता आहे तसा. ॲक्च्युली हे बँड्रा पाली हिल रोड जो आहे ना, हा सगळा उच्चभ्रू लोकांचा रस्ता आहे. हे सगळा उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे पूर्ण ही. सगळे टॉवरच टॉवर आहेत मुंबईमध्ये. डॉल्स विटा. मुंबईमध्ये ना कधी कधी एक विचार पडतो, रस्ते फुटपाथवर लोकांना चालायला असतात की फेरीवाल्यांसाठी असतात काय माहिती. खरं तर मी म्हणतो ना, त्याचं फुटपाथ नाव बदली करून सरळ हॉकर्स पाथ म्हणूनच नाव द्यायला पाहिजे रस्त्याला. समोर सुद्धा एक जुनी इमारत दिसते आणि हा एरिया सुद्धा ब्रिटिश लोकांनीच त्यावेळेला डेव्हलप केलेला एरिया आहे. बघा, एकदम शांत एरिया आहे आणि रस्त्याला ट्रॅफिक सुद्धा नाही आहे, एवढी काही नाही आहे. आणि बँड्राचे मूळ रहिवासी म्हणजे ईस्ट इंडियन ख्रिश्चन कोळी आहेत आणि मी बरेच व्लॉग बनवलेत या ईस्ट इंडियन ख्रिश्चन कोळी जमातीवरती. कारण मुंबईचा जो हे होतो की मुंबई कोणाची, तर मराठी की गुजराती की पारशी, तर कोण म्हणतं पारशांची आहे, कोण म्हणतं आगरी कोळ्यांची आहे, कोण म्हणतं हे ईस्ट इंडियन लोकांची आहे, तर काही सांगता येत नाही. आणि आजकाल तर मुंबई झाली आहे UP आणि बिहारी लोकांची, तर काहीच सांगता येत नाही. मुंबई ही अशी स्थित्यंतर मुंबईमध्ये कंटिन्यू येत राहतील. आणि मला तर असं वाटतं ना, जो आत्ताचा सध्याचा पिरियड चालू आहे हा ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. काही ट्रान्सफॉर्मेशन होईल पण ट्रान्सफॉर्मेशन लगेच होत नाही, त्याला खूप वेळ लागतो. तर ठीक आहे, तो आपल्या ब्लॉगचा विषय नाही. तर आज पण आहे ना, इथे अरुंद गल्ल्या, जुनी घरं ही या संस्कृतीची इकडे साक्ष देतात. आणि पाली हिल ते तर मुंबईमधलं सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या ठिकाणांपैकी आहे. इथे सगळे म्हणजे खूप उच्चभ्रू लोक, त्याच्यानंतर बॉलिवूडचे कलाकारांचं तर हे पूर्ण ठिकाण. इथे बॉलिवूडचे भरपूर कलाकार राहतात, जसं दिलीप कुमार, सुनील दत्त, संजय दत्त, नरगिस यांचे बंगले आहेत. त्याच्यानंतर आमिर खान, मग रणबीर कपूर, शाहरुख खान, सलमान खान यांची सुद्धा इथे घरं आहेत. त्याच्यानंतर शाहरुख खानचं मन्नत, सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंट याच भागात आहे. आणि ते बघायला ना चिक्कार गर्दी असते इथे. बाहेरच्या लोकांना त्यांचं आकर्षण असतंच, कधी त्यांना घरात बोलवत नाही ही वेगळी गोष्ट. हे सुद्धा समुद्रामध्ये मला वाटतं एक कोस्टल रोडचं काम चालू आहे. आणि ब्रिटिशांच्या काळात इथे एक बँडस्टँड होता. बँडस्टँड म्हणजे ते छोटंसं एक व्यासपीठ टाईप, जिथे लष्करी लोकांच्या मनोरंजनासाठी आहे ना संगीत वगैरे बँड वाजवले जायचे. त्याच्यानंतर इथे बँड्रा किल्ला आहे, जो पोर्तुगीजांनी 1640 मध्ये बांधलेला होता. त्याच्यानंतर माउंट मेरीची जत्रा भरते आणि पूर्ण कॉस्मोपॉलिटन वातावरण आहे. म्हणजे सगळे कलाकार इथे राहतात. त्याच्यानंतर यंग क्राऊड आहे आणि मोठमोठे पब्स वगैरे सुद्धा आहे. आणि रात्रीची नाईट लाईफ सुद्धा इथे खूप खतरनाक असते म्हणा. हे बघ, त्या जमान्यात नाही अशा ह्या पाणपोळ्या लावलेल्या असायच्या आणि त्याला पुढे गाईचं तोंड, आणि तिथून मला वाटतं हे ब्रिटिशांच्या जमान्यातच बांधलेल्या ह्या पाणपोळ्यात. आणि इथे मग लोकांना पाणी पिण्यासाठी असायचं. सध्या तर ते सगळं बंदच झालेलं आहे. आणि मी बघितलं नाही की ह्या बाहेरच्या म्हणजे मुंबईच्या जवळ वगैरे ब्रिटिशांनी भरपूर सुविधा केलेल्या आहेत त्या जमान्यात आणि ते अजून तशा ठेवलेल्या आहेत.
पण जर तुम्ही पुढे सायन्सच्या पुढे वगैरे आलात ना तर मग सगळी किचाट आहे नुसतं तिथे. इथे बघा ना, ही पूर्ण मिक्स कम्युनिटी पण आहे इथे. दिसते आपल्याला. ती एक शाळा सुटलेली वाटतं. असं फिरताना तो फील येतो कुठल्या तरी गोव्याच्या वगैरे गल्लीमध्ये फिरतोय असा. बघा ना, आता पुढे पुढे जातोय ना तशा गल्ल्या एकदम छोटी छोटीच होत चालला रस्ता. आता मी ह्या एका मागच्या गल्लीमध्ये आलोय, मगाशी त्या दुसऱ्या रोडने जात होते. पण मुंबई ती मुंबई, हे मात्र नक्कीच. मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्हाला मी म्हटलं ना, एक वेगळीच वाईब येते, वेगळाच एक तो फील येतो, तो उपनगरामध्ये नाही मात्र. इथे ना एक हे हॉटेल दिसलं छोटंसं, वेरोनिकाज नावाचं. इथे इतकी प्रचंड गर्दी होती ना, पूर्ण लाईन लागलेली तिथे खाण्यासाठी. आणि ते ओपन होणार होतं 12 वाजता. बघा ना, आणि लाईन लागली होती पूर्णपणे इथे. सगळी पब्लिक मी बघत होतो ना तर पूर्ण बाहेरून आलेली. आणि हे बघा इथे किती लाईन लागली आहे बघा. तुफान गर्दी होती इथे हे खायला. काय माहिती एवढं काय पॉप्युलर, मी तर पहिल्यांदाच बघतोय. तसं तर मी या एरियातच पहिल्यांदा आलोय. फक्त माउंट मेरीच्या ना जत्रे वेळेला यायचो. इथे माउंट मेरीची जत्रा भरते. ह्या जुने सगळे ही दोन्हीच बाजूला ख्रिश्चन लोकांची घरं आहेत. बघा ही सगळी पब्लिक आहे ना तिथेच चालली आहे खायला. आणि बघा ना किती शांत एरिया आहे, जसा गिरगाव वगैरे आहे ना, खोताची वाडी, त्या प्रकारचाच हा पूर्ण रस्ता आहे. शांतता आहे अजून इथे पुढपर्यंत तरी शांतता आहे. आणि सगळी ख्रिश्चन कम्युनिटी आहे इथे, जास्तीत जास्त ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू अशी मिक्स कम्युनिटी आहे इथे पूर्ण बघायला गेलं तर. आणि इकडची तुम्ही बघितलं ना तर जीवनशैली बघा, अत्यंत शांत आहे, एलिट आहे, एकदम शांत. जे सुपर रिच लोक असतात ना त्यांना कसं ते हळू बोलतात, शांत. आणि पूर्ण दोन्ही बाजूला रस्त्याचे झाडं आहेत, त्यांची सावली आहे. जुने ऐतिहासिक बंगले आहेत, हेरिटेज बंगले आहेत. तर ते जुन्या म्हणजे ब्रिटिश काळाची आठवण पडते आपल्याला इथे फिर. हो, हा राज कपूरचा कोणतरी फॅन दिसतोय घराच्या बाहेर. असं इथे मी बरेच बघितले, इथे घरांना ना पेंटिंग केलेलं आहे असं ह्या प्रकारचं. तर ते जुन्या म्हणजे ब्रिटिश काळाची आठवण पडते आपल्याला इथे फिरताना. आता हे थोडं आधुनिक झालेलं आहे, म्हणजे आता नाही, मी आज ब्लॉग बनवतोय, पण तो जो जुना बाज आहे ना तो अजून इथे दिसतो. दोघांचं पण ते फ्युजन दिसतं की आधुनिक मॉडर्नायझेशन, टॉवर्स आणि जुने हेरिटेज बंगले, हे सगळं इथे दिसतं. आणि एक शांतता आहे. आता हा आपण आलो, हा पूर्ण परत तो एरिया सोडला ना की आता हा इथे बघा, हा पूर्ण मार्केट एरिया लागलाय. सेम इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सगळे दुकानं आहेत, हे फळवाले, भाजीवाले आहेत. आणि आता तो रस्ता बघा अरुंद होत गेलेला आहे. आता हे सगळं रस्त्यावरती एन्क्रोचमेंट झालेलं आहे. आणि जो मोठा रस्ता होता तो आता छोटा करून टाकलेला आहे बघा.
हे बघा, हे इथे सुद्धा एक जुनं घर दिसतंय. तर हे बघा ना, पूर्ण रस्त्याच्या मधोमधच कुठली सेफ्टी नाही, काय नाही, बिंदास्त गाड्या चालल्यात खालून आणि काम चालू आहे. आपल्या इथे मात्र ना एक गोष्ट आहे, मी बघितलं इंडियामध्ये, माणसाची किंमत शून्य आहे. बिलकुल किंमत नाही आहे माणसाच्या जीवाला. मी तुम्हाला एक फॉरेनचा किस्सा सांगतो. एका कनॉलमध्ये एक बाई पडते चुकून, काय ती तिथे बघायला जात असते, सेल्फी काढत असते, तर ती पडते आणि त्या कनॉलमध्ये ती पडल्यानंतर ती फोर्स असतो तो वाहत वाहत जात असते ती बाई. तर अक्षरशः तिथे तिला वाचवण्यासाठी आहेत ना 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स येतात आणि ती कमीत कमी एका ह्याच्यामध्ये ती एक 5-6 किलोमीटर पुढे निघून जाते. पण तिथे ते 5-6 हेलिकॉप्टर येऊन त्या बाईला वाचवतात. एका बाईसाठी 5-6 हेलिकॉप्टर. आणि आपल्या इकडे आता तर तुम्हाला म्हणजे काही सांगायलाच नको, माणसाची किंमत आपल्या इथे शून्य. हे बघा ना, हे सगळं इथे रस्त्याचं, गटाराचं आणि एकदाच काम चालू केलेलं आहे सगळीकडे, एकदमच पूर्ण मुंबईमध्ये दिसतंय. इथे बघा, हे सगळं इथे गटारांचं काम आहे, ह्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. हे बघा, इथे सुद्धा हे पूर्ण खाली नाल्याचं काम आहे आणि हे मला वाटतं ना, इथे समुद्र जवळ असल्यामुळे खाली पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा. ही बघा, ही एक जुनी बिल्डिंग दिसते, खूपच जुनी बिल्डिंग आहे ही. असं मुंबईमध्ये मी फिरतो ना, तर इतक्या जुन्या जुन्या हेरिटेज बिल्डिंग आहेत ना, इतक्या जुन्या. त्या कधी रिनोव्हेट होतील, कधी तिथे मोठमोठे टॉवर्स होतील. पण प्रत्येक व्लॉगमध्ये मी सांगतो ना की ती मुंबईची शान आहे ना ह्या जुन्या बिल्डिंगमुळे, हे जुनं जे आर्किटेक्चर आहे त्याच्यामुळे. पण ती एकदा टॉवर झाल्यानंतर निघून जाईल.